टेक अ सीट एवरीवन, बैठ जाइए। आज का सेशन ऑल जेंटलमैन हियर। बस लेडीज के लिए तो होता ही है, सबके लिए है, लेकिन जेंटलमैन के लिए जरूर है आज का। ऑलराइट, चल सब लोग तो आंखें बंद कीजिए, दोनों हाथ आपके हार्ट के ऊपर। जस्ट बी विथ योरसेल्फ। थोड़ी देर के लिए सब कुछ भूल जाओ। आराम से बैठना है, ब्रीदिंग के ऊपर फोकस कीजिए। और उसके बाद क्या करना है? उसके बाद ही करना होता है, बीच में किया तो नहीं चलता है। रेसिपी आपकी ऐसी कि बोलने के बाद, कमांड आने के बाद फिर ब्रेन फॉलो करेगा। अरे चलता है, रेसिपी में इधर उधर चलता है, तो पहले से हंसा करो। ब्यूटीफुल। रिलैक्स योर ब्रीदिंग। The real reason you should be eating more onions. Be with yourself. Amazing. Settle down quickly. Yes, और मेरे साथ रिपीट कीजिए। सबको मेरी आवाज, म्यूजिक की आवाज आ रही? ब्यूटीफुल। यस, चलिए विजय जी, ऑल जेंटलमैन, आपके लिए है सेशन, तो एक जगह पे बैठ जाइए। मेरे साथ सब लोग रिपीट करेंगे। माझ्यासोबत सगळ्यांनी रिपीट करायचंय। मी माझ्यावरती सगळ्यात जास्त प्रेम करतो, सगळ्यात जास्त प्रेम करते। आय लव्ह माय सेल्फ मोर दॅन एनीबडी इन द वर्ल्ड। बाकी कोणीच रिस्पॉन्सिबल नाही आहे मला प्रेम करण्यासाठी। मी 100% रिस्पॉन्सिबल आहे मला स्वतःवर प्रेम करण्यासाठी। कारण मीच ती अशी व्यक्ती आहे, मी कॅपेबल आहे की माझ्या स्वतःवरती 100% प्रेम करू शकतो। बाकी कोणी नाही करणार, वो थोडा बहुत टक्का करेंगे। माझे सगळे लाईफ मधले फ्रेंड्स, माझी फॅमिली, माझे कलिग्स, इंक्लूडिंग यूनिवर्स। आई डिक्लेअर, बोलिए सब लोग मेरे साथ, आई डिक्लेअर। या सगळ्या लोकांना सांगून द्यायचंय, तुम्ही आतापासून रिस्पॉन्सिबल नाहीये मला प्रेम करण्यासाठी। आणि ही जी रिस्पॉन्सिबिलिटी मी तुम्हाला दिली होती, त्याच्यापासून मी तुम्हाला रिलीव्ह करतो, रिलीव्ह करते। ही जी ड्युटी दिली होती ना तुम्हाला, की माझ्यावर प्रेम करायला पाहिजे, है ना? नवरा बायकोला, बायको नवऱ्याला, मुलांना, आई वडिलांना, फ्रेंड्सना, आपका तो हक बनता है, यू हैव टू लव मी। तो माय डियर फ्रेंड्स, ह्या चुका आता आपण वारंवार नाही करणार आहे। काय म्हणणार आहे? तुम्ही तुमची ड्युटी काही प्रॉपरली करत नाहीये, आणि मग काय होतंय? मग मी हर्ट होतो, कारण मला प्रेम, मग मला हवं असणारं प्रेम मिळत नाही। मग काय होतं? मी नाराज होतो, मी नाराज होते। म्हणून आजपासून मी सगळ्यांना तुम्हाला रिलीव्ह करते। आजपासून तुम्ही कोणीही मला प्रेम करण्यासाठी रिस्पॉन्सिबल नाही, कारण मी एक नवीन व्यक्ती अपॉइंट करणार आहे आता, जी मला 100% प्रेम करेल। और आप सभी को पता है वो कौन सी व्यक्ति है? वर्ल्ड में वन एंड ओनली वन पर्सन इन द वर्ल्ड हा जॉब सगळ्यात बेस्ट, चांगल्या प्रकारे करू शकेल। हु इज दॅट पर्सन? जी सगळ्यात बेस्ट जॉब करणार आहे? कोण आहे कॅपेबल हा जॉब करण्यासाठी? आणि अगदी आत्मीयतेने, जुनाईनली हा जॉब करणार आहे, कोण आहे? येस, इट्स जस्ट यू। माझ्यासोबत बोलायचंय, स्वतःला आज अपॉइंट करतं माझ्या स्वतःवरती प्रेम करण्यासाठी। नोबडी एल्स इज रिस्पॉन्सिबल। आणि जरा इमॅजिन करा बरं,
तुमच्या समोर एक कागद आणि पेन आहे. जसं काही आपल्याला अपॉइंटमेंट लेटर कसं मिळतं कुठेही जॉब करताना, है ना? मग हे युनिव्हर्सने तुमच्या समोर ठेवलेलं आहे एक अपॉइंटमेंट लेटर, आणि त्याच्यावर तुमचं नाव लिहिलेलं आहे आणि तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी पण दिल्यात. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? तुम्ही स्वतःवरती 100% प्रेम करायचंय, अनकंडिशनली, अनरिझनेबली. कोणतंच रिझन नाही पाहिजे. जस्ट लव्ह 100%, दॅट्स इट. हा आजपासून तुमचा रोल आहे. चालेल का? ऍक्सेप्ट आहे का सगळ्यांना हा रोल? पक्का? बघा हा, यातल्या कंडिशन्स नीट बघा. अनकंडिशनली प्रेम करायचंय, अनरिझनेबली, रिझनची वाट नाही बघायची आहे. चालणार आहे मग? राईट? पण अजून सध्या तुम्ही नुसतं बघितलं लेटर, तुम्हाला अजून साईन करायला नाही जमणार आहे. कारण आतापर्यंत ह्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी दुसरं कोणीतरी रिस्पॉन्सिबल होतं ना, है ना? म्हणून आपण त्यांना अगोदर रिलीव्ह करूया आणि त्यांना सांगूया, आता हा जो काही तुम्ही रोल घेतलेला त्यासाठी आता तुमची अजिबात जबाबदारी नाही. आणि चला बरं, सगळ्यांनी त्या सगळ्या लोकांची नावं, तुमच्या लाईफमध्ये असलेल्या सगळ्यांची नावं घ्या. हजबंड्स लोक बायकोचं नाव घेतील, सगळे वाईफ आपल्या हजबंडचं नाव घेतील. दॅट इज द फर्स्ट. घ्या त्यांची नावं. मग आपल्या मुलं असतील, आपली आई वडील असतील, आपले फ्रेंड्स असतील, नातेवाईक असतील, कामाच्या ठिकाणी कलिग्स असतील, बॉस असेल. अरे इतना नाही समज के लेते मेरे को, है ना? टेकन फॉर ग्रँटेड करणारे सगळे रिलेशनची नावं घ्या बरं, सगळं वन बाय वन. ज्यांच्याकडून तुम्ही एक्सपेक्ट करता आणि करत आलेला आहात सगळी नावं घ्यायची आहेत, आणि ती सगळी नावं त्या पेपरवरती लिहिलेली आहेत. ब्युटिफुल. आली सगळ्यांची नावं? गुड मॉर्निंग निवेदिता ताई. आणि आता त्यांना सांगायचंय तुम्ही रिलीव्ह झालेला आहात. करायचं ना सगळ्यांना रिलीव्ह, का पकडायचं अजून काहीतरी कोणाला? पक्का? ब्युटिफुल. नाव सगळ्यांनी इमॅजिन करायचे, हात घ्यायचा, हातामध्ये जणू काही पेन आहे, डोळे बंदच असतील, आणि त्या अपॉइंटमेंट लेटरवर तुम्ही सही करणार आहे. तुम्ही ऍक्सेप्ट करताय, ही सही करताय, म्हणजे तुम्ही स्वतःवरती प्रेम करणार आहात, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ब्युटिफुल. नाव विथ दॅट सगळ्यांनी डोळे उघडायचे आणि पुन्हा एकदा माझ्यासोबत बोलायचंय. प्रॉमिस माय सेल्फ, पक्का वाला प्रॉमिस, की मी मला स्वतःला अपॉइंट करतेय माझ्यावरती प्रेम करण्यासाठी. नोबडी एल्स. कितने लोग प्रॉमिस करेंगे? विल सी अमेजिंग थिंग हॅपनिंग. ऑलराइट, चले क्विकली आपले अफर्मेशंस बोलायचे विद दिस ऑल एनर्जी, की भाई इसके लिए सही मैं रिस्पॉन्सिबल हूँ. नो सोर्सेस, नो इव्हेंट्स, नो पीपल, काहीही परिस्थिती, काहीही रिस्पॉन्सिबल नाही. इट इज ओनली माइंड. लव yourself, love your affirmations. All right, start reading everybody with that energy. I need energy. Yes, चलो क्विकली रीड करेंगे थोड़ा सा. All right, चलो. खुल के जीने का तरीका तुम्हें सिखाते हैं, हंस के देखो ना लतीफा तुम्हें सुनाते हैं. उम्र के साल कितने हैं, गिन गिन के क्या करना, बीत जाए ना गिनती में ही मरना. आओ फिल्मों के बेअदब गाने गाते हैं, हीरो आज हम तुम बन जाते हैं. खुल के जीने का तरीका तुम्हें सिखाते हैं, हंस के देखो ना लतीफा तुम्हें सुनाते हैं. खुशियाँ तो रखी हैं पॉकेट
पैकेट में, कागज के नन्हे से पैकेट में, इनकी बिजली की बचत करे बताओ ना, खर्च कर डालेंगे सारी आज ही आओ ना। है महंगे दर्द बड़े और मुस्कान पाई हमने मुफ्त में, खुल के जीने का तरीका तुम्हें सिखाते हैं। हंस के देखो ना लतीफा तुम्हें सुनाते हैं। उम्र के साल कितने हैं गिन गिन के क्या करना, बीत जाए ना गिनती में ही मरना। दिल की है इतनी ही नादानी, चुटकी में हो जाए रोमानी। यारी और चाहत के जो बीच की महीन सरहद है, पार उसको कर जाना दिल की बुरी आदत है। आसानी से आ जाए दो अनजान अखियों की गिरफ्त में, खुल के जीने का तरीका तुम्हें सिखाते हैं। हंस के देखो ना लतीफा तुम्हें सुनाते हैं। उम्र के साल कितने हैं गिन गिन के क्या करना, बीत जाए ना गिनती में ही मरना। आओ फिल्मों के बेअदब गाने गाते हैं, हीरोइन हीरो आज हम तुम बन जाते हैं। खुल के जीने का तरीका तुम्हें सिखाते हैं। all right everyone, चलिए let's go back. चलिए बैठ जाते हैं फिर से सभी लोग. Let's do our subconscious mind programming. बैठ जाते हैं. Take a seat, everyone. Take a seat. What if I could? Yeah.
आंखें बंद करेंगे, दोनों हाथ आपके हार्ट के ऊपर रखेंगे। गिव मी अ कंजूस वाली स्माइल दे दो, चलो। ठीक है, जनरस तो देते नहीं, तो चलो कंजूस वाली दे दो, कोई बात नहीं, चल जाएगा। ब्यूटीफुल। चलिए, मैक्सिमम प्लीज सबके कैमराज ऑन रखिए। ब्यूटीफुल मोमेंट। और मेरे साथ रिपीट कीजिए। मेरी फैमिली के सारे लोग, मेरे लाइफ में सारे जो भी लोग हैं, मेरे फ्रेंड्स, कलीग्स, एवरीबडी एवरीबडी, सबको जैसे आंखों के सामने लाइए। हम बोलिए, आई एम सॉरी। मैंने तुम्हें ऐसा रोल दे के रखा था, असा रोल तुम्हाला दिला होता, तो खरा तुमचा नव्हताच। अशी रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी दिली होती, ती खरं तर तुमची नव्हतीच. तो प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा. प्रत्येक वेळेस जे मला वाईट वाटलं होतं, आय फेल्ट बॅड, की अरे तू माझ्यावरती प्रेमच नाही केलं. सो प्लीज फॉरगिव्ह मी. डिअर युनिवर्स, थँक यू. मला आज हे रिमाइंड करून दिलं की तुझ्यावरती निरपेक्षपणे आणि 100% कोण प्रेम करेल याची जाणीव करून दिली. अनकंडिशनल प्रेम कोण करेल याची जाणीव करून दिली. सो एव्हरीबडी इन माय लाईफ, जे कोणी सगळे माझ्या लाईफ मध्ये आहेत, ऑफकोर्स मी तुमच्यावरती प्रेम करतोय. आय लव्ह यू द वे यू आर. पण मी तुम्हाला माझ्या एक्सपेक्टेशन पासून तुम्हाला रिलीव्ह करत आहे. जी तुम्हाला मी रिस्पॉन्सिबिलिटी आतापर्यंत दिली होती माझ्यावरती प्रेम करण्याची, त्या सगळ्यापासून मी तुम्हाला मुक्त करत आहे, आज रिलीज करत आहे, रिलीव्ह करत आहे. आणि मी स्वतःला अपॉइंट करत आहे आज. कारण त्याच्यासाठी फक्त एकच पर्सन सगळ्यात बेस्ट काम करू शकतो. लव्हिंग माय सेल्फ, नोबडी एल्स. रेडी आहात तुम्ही ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला? तो कम ऑन एव्हरीबडी, टेक युअर ओन नेम. स्वतःचं नाव घ्यायचंय आणि बोलायचंय, आय लव्ह यू. आजपासून जर तुला प्रेम हवं असेल, तू माझ्याकडे यायचंयस. जर तुला कधी एकटं वाटलंच आणि तुला जर कंपनी हवी असेल, कम टू मी. मी तुझ्यासाठी ही पूर्ण लाईफ आहे. आणि लाईफच काय, या लाईफ नंतर सुद्धा मी तुझ्यासाठी आहे. आय लव्ह यू. मला प्रेम करण्यासाठी आजपासून तुला कोणाकडूनही काही मागण्याची गरज नाही. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्या आणि सगळ्यांनी माझ्यासोबत रिपीट करा, मी माझ्यावरती ना, मी जसं आहे, जशी आहे ना, तसं मी प्रेम करतो. इरिलेव्हंट माझ्यावरती कोण प्रेम करतंय, कोण नाही करत आहे, पण तरी पण मी जशी आहे, अगदी जसं आहे, ज्या क्वालिटी सोबत आहे, त्या सगळ्या सोबत मी माझ्यावरती प्रेम करतो. आणि मी माझ्यावरती तरीही प्रेम करतो किंवा करते, जरी माझ्या लाईफ मध्ये मी काही अचीव केलंय किंवा काही नाही केलं, तरी पण मी प्रेम करणार आहे. लोक माझी व्हॅल्यू नाही डिफाईन करू शकणार आहेत. गोल्स सुद्धा माझी व्हॅल्यू नाही करू शकणार आहे. जर मी अचीव केलं, माझ्याकडे ही गाडी, ही बंगला, हे स्टेटस आल्यानंतरच लोक मला रिस्पेक्ट करतील आणि मग प्रेम करतील. नो, या सगळ्या व्हॅल्यू मी आजपासून डिफाईन करणार आहे. मी डिसाइड करणार आहे. मी डिफाईन करणार आहे की मला माझ्याबद्दल काय वाटतं, ना की लोकां किंवा गोल्स किंवा माझ्या अचीवमेंट. कारण मी माझ्यावरती प्रेम करतोय. मी जसा आहे ना, मी माझ्यावरती प्रेम करतोय. उसके बावजूद माझ्यावरती कोण प्रेम करतंय आणि कोण नाही करतंय,
मला आता फरक नाही पडत. इरिलिव्हंट मी माझ्या लाईफमध्ये काय अचीव्ह केलंय, काय नाही केलं, किंवा मला अजून काय करायचंय, पण ना आजपासून ना मीच डिसाइड करणार आहे की मला माझ्याबद्दल काय फील होत आहे. मी मी माझ्यासाठी किती व्हॅल्युएबल आहे हे मी डिसाइड करणार आहे. मी किती लवेबल आहे ना, मी स्वतःलाच किती प्रेम देऊ शकतो ना, हे मी डिसाइड करणार आहे. लोक कसं डिसाइड करतील, नाही कोणते गोल्स डिसाइड करणार आहे, मी डिसाइड करणार आहे. आणि मी आज डिसाइड केलंय पक्का, आय लव्ह माय सेल्फ द वे आय एम. मी जसा आहे, मी जशी आहे तसं मी माझ्यावरती प्रेम करतोय. आणि मी त्याच्यासाठी कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट मी आजपासून करणार आहे जी मी मला हॅपी ठेवू शकणार आहे, हॅपी ठेवणार आहे, बिकॉज आय लव्ह माय सेल्फ. माय डिअर फ्रेंड्स, आजपर्यंत कित्येक गोष्टी तुम्ही स्वतः डिफाईन केल्यात, किंवा तेवढा वेळच नव्हता कुठल्या गोष्टी डिफाईन करायला. बेसिकली नेहमी कोणत्या तरी जबाबदारी खालीच होतो मी, की माझी जबाबदारी म्हणजे माझ्या फॅमिलीची काळजी घेणं, टेक केअर करणं. ऑल जेंटलमेन्स हिअर, लुक ॲट युअर सेल्फ. तुम्ही आजपर्यंत ज्या क्षणी तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, स्कूलिंगमध्ये, कॉलेजमध्ये जेव्हापासून तुम्ही एंट्री केली आहे, तेव्हापासून तुम्हाला नेहमीच आपल्या फॅमिलीनी असेल या समाजाने असेल, नेहमीच तुम्हाला ते जबाबदारीचं ओझं तुमच्या खांद्यावर दिलंय, की यू बिंग अ मेल इन द फॅमिली, तुझी ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि तेव्हापासून जब से हे समज आई नाहीये दुनिया में, तेव्हापासून त्या ओझ्याखाली आणि आजपर्यंत सुद्धा तसेच आहात. बघा बरं एकदा. म्हणजे मला, मी किती कमवतोय त्याच्यासाठीच तुमची नेहमी उलाढाल चालू राहिली, की मला माझ्या मुलांच्या सगळ्या आकांक्षा, सगळ्या आशा पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठीच पूर्ण लाईफ झटत राहिलो, कारण माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना ती. तर हे करत असताना सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाकडे, तर बोट फक्त तुमच्याकडेच. तर हे सगळं करत असताना बघा केव्हापासून ही रिस्पॉन्सिबिलिटी उचलली आहे तुम्ही. मे बी कॉलेजमध्ये पाऊल टाकल्यापासून कॉलेज संपवून मला माझ्या पायावरती उभं राहायचंय. मग तुमचा पेशा कुठलाही असेल, जॉब असेल, बिझनेस असेल, कारण समाजाने पण हेच सांगितलंय की तुलाही तुझी जबाबदारी करायला पाहिजे बेस्ट, तरच तुला चांगला लाईफ पार्टनर मिळणार आहे. चलो लाईफ पार्टनर पण मिळाला, आता नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी याची, मी सगळ्यात बेस्ट त्या व्यक्तीची कशी काळजी घेऊ शकतो, की जी ती व्यक्ती तिचं सगळं सोडून फक्त माझ्यासाठी आलेली आहे, आणि आपण एक ती सुंदर लाईफ जगायला सुरुवात केली. पण बघा, मॅक्सिमम रिस्पॉन्सिबिलिटी बऱ्याचदा, भले ती इमोशनल रिस्पॉन्सिबिलिटी का असेना, मॅक्सिमम रिस्पॉन्सिबिलिटी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात नेहमीच ओझं करून राहिली, की मी चांगल्या प्रकारे काळजी तर घेतोय ना त्या व्यक्तीची, तुमच्या त्या प्रिय व्यक्तीची, डिअरेस्ट व्यक्तीची, तिला खुश तर ठेवतोय ना, त्यासोबत माझे आई वडील तर खुश आहेत ना, माझे येणार जाणारे फॅमिली ते तरी सगळे खुश आहेत ना. आणि नेहमीच प्रत्येक श्वास तुमचा ह्या नेहमी ओझ्याखाली राहिला. बघा एकदा विचार करून. त्यानंतर आली आपल्या आयुष्यामध्ये ती आपली ही नाजूक सुंदर मुलं, की ज्यांनी आपल्याला पुन्हा एकदा हसवायला सुरुवात केली, पुन्हा आपल्या लाईफमध्ये तो अगणित असा हॅपीनेस आणला आपल्या लाईफमध्ये. पण तरीही तो फॅमिलीतला पुरुष मात्र नेहमीच ओझ्याखालीच राहिला, की मला माझ्या फॅमिलीचं बेस्ट कसं करता येईल,
बेस्ट एज्युकेशन कसं करता येईल, त्या हव्या असणाऱ्या प्रत्येक छोटं छोटं टॉय मला कसं देता येईल, कारण मला ते मिळालं नव्हतं, माझ्या मुलांसाठी मी नक्कीच करेन. आणि या सगळ्यामध्ये स्वतःला कधी तुम्ही हरवून बसला याची जाणच नाही लागली खरं तर. इजंट इट माय डिअर फ्रेंड्स? सेम रूल लेडीज मध्ये अप्लाय होतो. ऑफकोर्स वी आर हिअर, इट्स अ फॅमिली. आपण एकमेकांना सपोर्ट करतो, आपल्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज परफॉर्म करतो. बट ते करत असताना कुठंतरी दूरवर खोलवरती स्वतःला विसरून गेलेला असतो. आणि ते जे लेबल देत गेलेत आपली सोसायटी, आपली फॅमिली, की तुला एवढं कमवायलाच पाहिजे, तुला तुझ्या फॅमिलीची टेक केअर करायची, तुला हे स्टँडर्ड घेऊन जायचंय, हे फॅमिलीचं स्टँडर्ड आहे, ह्या प्रकारचं घर पाहिजे, या प्रकारची गाडी पाहिजे, या प्रकारचं बँक बॅलन्स पाहिजे. आणि तुम्हाला प्रत्येक श्वासावरती ते ओझं ठेवलं गेलं होतं. विचार करा, हे ओझं घेऊन तुम्ही प्रत्येक दिवस भले स्माइल केलं असेल, पण तुम्ही झोपल्यानंतर सुद्धा ते ओझं तुमच्यामध्ये होतं, की मला अजून बेटर कसं व्हायचंय. ते ओझं आपल्या फॅमिलीने, या सोसायटीने, आणि आपण पण ते घेत राहिलो, हसत हसत घेत राहिलो. पण बहुत हो गया ना माय डिअर फ्रेंड्स. आणि प्रेम करायला तुमचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही या सगळ्या फॅमिली मेंबर्स वरती प्रेम करायला पाहिजे. भले ती कोणाचाही बर्थडे असो, अॅनिव्हर्सरी तुमची असो, पण रिस्पॉन्सिबिलिटी तुमचीच, सेलिब्रेशन करण्याची, त्यांना गिफ्ट देण्याची. कारण तुम्ही करता पुरुष आहात या फॅमिलीचा. आणि हेच ओझं मला जे लेबल केलं गेलं, की तू हे असंच करायला पाहिजे, तुम्हाला कधी अलाव नाही केलं गेलं का? की तुम्ही पण कधीतरी निवांत बसलेला आहात, तुम्ही पण स्वतःला एकट्यालाच फिरायला बाहेर घेऊन गेलेला आहात, पण नाही, ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी होती. कारण तुम्हाला तुमच्या फॅमिलीला बाहेर घेऊन जायचं होतं, त्यांना खुश ठेवायचं होतं. भले तुम्ही कितीही दमलेले भागलेले असाल काम करून, इमोशन्सनी, पण ही तुमचीच रिस्पॉन्सिबिलिटी होती. त्या मुलांना ब्रेक मिळाला स्कूलमध्ये, पण तुम्हाला कुठे ब्रेक होता तुमच्या कामामधून, बिझनेसमधून? तिथं तुमचीच रिस्पॉन्सिबिलिटी होती. त्यांना सुट्ट्या होत्या, त्यांना रिलॅक्सेशन होतं, म्हणून त्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी तुम्ही नेहमीच हजर राहिलेला. कधीच हा विचार नाही केला की अरे मुझे भी तो थोडा ब्रेक चाहिए, मुझे भी तो कोई प्यार से आए, माझ्याही डोक्यावरून कोणीतरी हात फिरून मला तरी विचारा, अरे कसा आहेस रे, बरा आहेस ना, तुम्ही बरे आहात ना. पण मी टेकन फॉर ग्रांटेड केलं की ये तो मेरी रिस्पॉन्सिबिलिटी बनती है. आणि कधी तुम्ही तुमच्यापासून दूर झाला हे तुम्हालाच कळलं नाही. आणि हा रस्ता तेव्हापासून जो जोडला गेला, जेव्हापासून तुम्हाला कळायला लागलं असेल, तो आजपर्यंत बघा एकदा विचार करून, तसंच चित्र सगळं चालू आहे. अजूनही तिथेच झटत आहात. जरी माझ्याकडे आज भरपूर काही सगळ्या गोष्टी असतील, पण ते करत असताना अजून हवंय माझ्या फॅमिलीला, माझ्या लोकांना मला अजून द्यायचंय. याच मध्ये ते ओझं घेऊन आपण आजही दिवस रात्र त्याच्या सोबतच आहोत. त्यामध्ये कितीतरी दुर्लक्ष झालं असेल माझ्या स्वतःच्या हेल्थकडे. माझ्या फॅमिलीची काळजी घेत असताना, सगळ्यांची काळजी घेत असताना माझ्याकडे कारण वेळ उरलाच नाही ना. मी कधी माझ्याकडे लक्ष देणार, कधी माझ्या हेल्थची काळजी घेणार? माझ्याकडे पण काळजी करणारे माझे 4 हात होते माझ्या फॅमिलीचे, पण तो म्हणतात ना मास्टर हँड, मास्टर माइंड, ते मात्र माझंच होतं. कारण ही फॅमिली चालवायची होती ना मला, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. काही कमी जास्त लागलेलं माझ्या एंटायर फॅमिलीला, नातेवाईकांना, येणाजाऱ्यांना, ते तर माझी रिस्पॉन्सिबिलिटी. ते सगळे कॅल्क्युलेशन, जरी तुमची बॉडी झोपली असेल तर माइंड मध्ये बघा बरं, तेच कॅल्क्युलेशन तुमचे कळत नकळत चालू होते का तुमच्यासाठी? आणि ते करत असताना ती हवी असणारी एक मिठी सुद्धा तुम्ही कधी स्वतःला देऊ नाही शकला. ती हवी असणारी रेस्ट सुद्धा कधी स्वतःला नाही देऊ शकला. कारण 24/7 जो आपको हमेशा भागना जो था, जो दौड़ना तो था, कारण
तुम्हाला तुमची फॅमिली सगळ्यात जास्त प्रिय होती आणि अजूनही आहे. सो माय डियर फ्रेंड्स, ऑफ कोर्स वो रिस्पॉन्सिबिलिटी अपनी है, बट उसमें से थोड़ा सा टाइम, थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटीची शफलमेंट जर आपण आज केली, जर तो वेळ स्वतःलाही प्रेम करण्यासाठी दिला. मी माझ्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर असताना, जेव्हा माझं करिअर असेल, बिझनेस डेव्हलप करायचा असेल, त्यावेळेस ज्या ज्या गोष्टी मी विसरलो होतो किंवा मैंने खोया था, ते सगळे क्षण तुम्ही जे गमावून बसलेला होता, की जिथं सगळे जेव्हा मौज मजा करतात, भले ती मित्रांसोबत मजा असेल, पण मी गुंतलेलो होतो, मला माझं करिअर किती फास्ट लवकर डेव्हलप करता येईल बघा विचार करून. आणि ते गमावलेले क्षण, कोई बात नाही, ठीक आहे, ती पण माझी रोल होता, माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती. मला माझ्या आई वडिलांना लवकरात लवकर सपोर्ट करायचा होता. बट आज आज थोडासा वेळ आपण आपल्याला काढू शकतो का, ते गमावलेले क्षण पुन्हा रिनोव्हेट करता येतील का? आणि म्हणूनच जर तुम्ही आजही तुमच्या स्कूल कॉलेजचे रियुनियन जॉईन करत असाल, माय डिअर फ्रेंड्स, डोंट एव्हर मिस दोज गोल्डन मोमेंट्स, ऑल लेडीज अँड जेंटलमेन हिअर. ते रियुनियन म्हणजे माझ्यातला मीपणा, मी शोधण्याचं ते रियुनियन असतं. फक्त फ्रेंड्सचं रियुनियन नसतं. खरं तर तो तुमच्यातला हवा असणारा, हवा हवीशी असणारी व्यक्तीला भेटण्याचं रियुनियन असतं. तुमच्या सोलला भेटवण्याचं ते रियुनियन असतं. तो क्यों ना ते रियुनियन असो नसो, हे रियुनियन आज आपण करूयात का आपल्या स्वतःसोबतचं. मला गमावलेले असणारे ते सगळे क्षण, मला हवे असणारे ते सगळे बर्डन आज थोडा वेळ ना बाजूला टाकूयात आपण, की मलाच दुसऱ्यांच्यावरती प्रेम करण्याची ही जोर जबरदस्ती किंवा रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून, जोर जबरदस्ती नाही. प्रेम तुम्ही कधीही जोर जबरदस्तीने प्रेम नाही केलं, तुम्हीच आपलेपणाने केलं. पण कुठे ना कुठे तुम्ही नक्कीच तुम्हाला मात्र गमावून बसलेला होता, की मी किती स्वतःला सुद्धा प्रेम करू शकतो, स्वतःवर सुद्धा किती प्रेम करू शकते, हे विसरूनच गेलो. कारण देण्याचीच भावना होती, कारण एवढे सगळे गोल्स अचीव करायचे होते लाईफ मधले, एवढे डिमांड्स मला अचीव करण्यामध्येच माझं लाईफ आलं तसंच. आणि बघा, कित्येक लोक तर या दुनियेतून या ओझ्यासहितच निघून गेले. सो माय डिअर फ्रेंड्स, कॅन वी आज एक क्षण आपल्या स्वतःसाठी काढूयात का, टू लव्ह युअर सेल्फ? कॅन वी डू दॅट? जर मला आज ना सुट्टी माझ्यासाठी घ्यायची आहे, फॅमिलीसाठी नाही, त्यांना फिरवायला जायची घ्यायची म्हणून नाही, किंवा आज किचन मध्ये लेडीजनी काम करायचं म्हणून नाही, आज मेरी छुट्टी, किचन से छुट्टी मेरी. पण ती कशासाठी? माझ्यासाठी. मी स्वतःला मला फिरायला घेऊन जाणार आहे आज एकट्याबरोबर. मी स्वतःला ती ट्रीट देणार आहे जे मला वाटेल तसं. भले मी सोफ्यावरती निवांत लोळून घालवेन, पण मी माझ्यासोबत. आजच्या एक दिवसासाठी किंवा काही हाफ डे साठी मी विसरून जाणार आहे मला बाकीच्या काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज फिजिकली. मी जरा स्वतःला सुद्धा वेळ देणार आहे, स्वतःला थोडंसं फ्रीडम देण्यासाठी, हे प्रेमाचे क्षण स्वतः सुद्धा अनुभवण्यासाठी. क्या आप लोग रेडी हो क्या? आज थोडासा वेळ स्वतःला काढण्यासाठी. Beautiful. Open your eyes, everybody. And do you promise की next 24 hours तुम्ही विदाउट एक्सपेक्टेशन्स राहणार आहात? नो अदर पीपल, नो एक्सपेक्टेशन्स, ओनली 24 hours. ट्राय करते. Only allow one person responsible to love you. And you know who is that person? Yeah, 24 hours साठी. Can we do it till tomorrow? उद्यापर्यंत. या ही नवीन अपॉइंटमेंट, या हा नवीन रोल तुम्ही घ्यायचा आहे. And I promise you, take my words, I promise you, तुमचं जे काही असणारं मॅनिफेस्टेशन आहे ना, 10 पटीने अजून फास्टर होणार आहे. ट्रस्ट मी. ऍग्री एव्हरीवन? ब्युटिफुल. एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करणार आहे.
सगळ्यांनी जागेवरून उठायचंय. रूम मध्ये जिथे कुठे मिरर आहे ना, मोठा मिरर, तिथे जायचंय. ऐकून घ्या अगोदर. बाथरूम मध्ये असेल, तुमचा कबेड जर असेल, वॉडेवर नसेल मिरर, मोबाईलचा कॅमेरा घ्यायचा आहे. ओके. त्या मिरर मध्ये स्वतःला बघायचंय. पहिलं डोळ्यात डोळे घालून बघायचंय स्वतःकडे. मग छानसं स्माइल द्यायचं. ओके. आणि मी जे खाली सांगणार आहे ना आता तुम्हाला, ते 7 वेळा बोलून यायचंय. काय बोलणार आहे? आय लव्ह यू, आय एम सो प्राऊड ऑफ यू, आय रिस्पेक्ट यू, अँड आय एम गुड इनफ. मी स्वतःवर प्रेम करतो, मला माझा स्वतःचा खूप अभिमान आहे, आणि मी स्वतःचा खूप जास्त रिस्पेक्ट करतो. मी जशी आहे, जसं आहे, परफेक्ट आहे, इनफ आहे, पुरेसा आहे. आले 4च वाक्य आहेत. मी स्वतःवर प्रेम करतो, आय लव्ह यू. ओके. आणि स्वतः डोळ्यात डोळे घालूनच बोलायचंय. इट्स ओके, रडायला येईल, काय होईल, सब चलेगा. अँड आय एम प्राऊड ऑफ यू, आय रिस्पेक्ट यू, आय एम गुड इनफ. मी स्वतःवर प्रेम करते, आय लव्ह यू, एवढं तर लक्षात राहील. आय एम प्राऊड ऑफ यू, येस, मी तुझा खूप जास्त रिस्पेक्ट करतो, रिस्पेक्ट करते, आणि मी जसं आहे, जसे आहे, परफेक्ट आहे, आय लव्ह यू. हे 7 वेळा बोलायचं आणि कमबॅक करायचंय. कम ऑन एव्हरीवन, गो. जागेवरून जायचंय. आणि ज्यांच्याकडे खरंच नसेल मिरर, त्यांनी आपला कॅमेरा ओपन करायचाय आणि बोलायचंय. या. लाके जो कोई सारी दुनिया भी दे मिरर दे मिरर इज इम्पॉर्टंट. मिरर अगर तो हवाय, स्वतःला पाहायचंय. डॉक्टर किसे श्रीकांत, दुनिया मिरर. चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए, किसी की ना मदद ना दुआ चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए, सुनहारिए I love you. जिंद सवार जन्म लूं तो भी तू ही हमदम हर दफा चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए, किसी की ना मदद ना दुआ चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए, Date everyone. मी स्वतःवर प्रेम करतो, मला माझा खूप अभिमान आहे, मला स्वतःचा रिस्पेक्ट करतो. मी जसा आहे, जशी आहे, पूर्णपणे फ्रेश आहे, फ्रेश आहे, एकदम फ्रेश. मिररमध्ये बघून करायचे नाही ना, नाही ना, जाओ मिरर शोधून काढा रूम मधला, नाहीतर कॅमेरा घ्या मोबाईलचा. मिरर मध्ये बघून करायचंय. स्माइल. जब तक तेरी नींद न टूटे, उगता नहीं है सूरज मेरा, जब तक तेरी नींद न टूटे, उगता नहीं है सूरज मेरा, ख्वाब रहे किस काम के मेरा, मिनिमम 7 times done. ख्वाब से प्यारा तू सच मेरा, सुनहारिए जिंद जानिए, जख्मों को मेरे मरहम की जगह बस तेरा छुआ चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए, तू है तो मुझे फिर और क्या चाहिए. How was that, my dear friends? How was that feeling? Beautiful feeling. Chaliye, come with that. Let's do first magical blessings. Smile, everybody. I need a big smile. Yes, at least 5 नावं घ्यायची आहेत. Yes.
येस, मीना, शिल्पा, रूपाली, सौ, प्रीति, डॉक्टर कल्याणी, मनीषा, मनीषा, प्रियंका, विजयजी, रेश्मा, मनोजजी, एकनाथ, निवेदिता, निवेदिता ताई. Yes, and second one is congratulations everyone with all good smile. Focus डोळ्यामध्ये आणि माझ्यासोबत रिपीट करायचे तुमचे सगळ्यांचे गोल्स, हेल्थ गोल्स, रिलेशनशिप गोल्स, करियर गोल्स, मनी गोल्स ऑलरेडी कॉन्फिडेंटली स्माइल के साथ 10 गुना ज्यादा ऑलरेडी अचीव हो गए एंड तथास्तु. Beautiful. Thank you so much, everybody. Thank you, thank you, thank you so much. Amazing. How was that? चलो आज पहले gentlemen, let the gentlemen speak first. शिवाजी सर, आय नो तुम्ही आजपर्यंत बोललेलं नाही, बट रिक्वेस्ट एक शब्द तरी बोलाल. येस. मला खूप छान वाटलं आणि फ्रेश असं अगदी प्रसन्न असं वाटायला लागलं. हाऊ ब्युटिफुल. अमेझिंग. थँक्यू. येस, डॉक्टर श्रीकांत. येस, थँक्यू मॅम. खूप छान वाटलं. आपल्या वेगवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून ही ऍक्टिव्हिटी थोडीफार प्रमाणात करण्यात आली होती माझ्याकडनं, पण आज एकदम डीप मिनिंगफुल केली एकदम, आणि छान वाटलं मॅडम. एकदम असं आतून फुलल्यासारखं वाटलं आणि स्वतःचा ऊर भरून आला की खरंच मी माझ्यासाठी. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. अमेझिंग. थँक्यू सो मच. आजच्या सेशनचा हा मिनिंग नाही आहे की आपण दुसऱ्यांसाठी काय करणार नाही. सेल्फ लव्ह इज नॉट सेल्फिशनेस. तर मी माझ्या स्वतःवरती प्रेम केलं, माझी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. मी कित्येक पटीने अजून चांगल्या प्रकारे माझ्या फॅमिलीची प्रेम करेन, अजून चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो. त्याचा मिनिंग दिस इज द सेल्फ. येस विजयजी, बोला. येस, थँक्यू. थँक्यू. मॅडम नमस्कार. 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 मध्ये येस, बोला विजयजी. घरातल्या कर्त्या पुरुषाला ऐकू येत नाही. हॅलो. येस येस हॅलो. येस येस, बोला विजयजी. घरातल्या कर्त्या पुरुषाला त्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली आणि प्रेमाची आठवण करून दिली. तुमचं जे विश्लेषण ऐकून मनाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. ही मला शिफ्टिंग मिळाली. तुम्ही मला आठवण करून दिली, ही शिफ्टिंग मिळाली. धन्यवाद. थँक्यू सो मच. ब्युटिफुल. थँक्यू डॉक्टर कल्याणी. येस, डॉक्टर अस्मिता. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला ना असं म्हणजे मला थोडं काय झालं की रडायला यायचं, आणि जेव्हापासून मी DME मध्ये आले, वेगवेगळे कोर्स केले, मी रडायचं सगळं विसरून गेले होते. आणि जेव्हा आज मी स्वतः मिरर मध्ये स्वतःला आय लव्ह यू म्हटले ना, तेव्हा खरंच अक्षरशः माझ्या डोळ्यात म्हणे मी कधी रडायला लागले मला कळालंच नाही. तुम्ही म्हणालात ना हर्षद बघितल्यानंतर रडायला येईल, मी तेव्हा म्हटलं नाही नाही, मी आता रडायचं विसरले, मी नाही रडू शकत, माझ्या डोळ्यात आता पाणी येणार नाही असं वाटलेलं. पण जेव्हा ती ऍक्टिव्हिटी केली आणि मी जसं बोलत होते तस तसं आपोआप डोळ्यातून पाणी येत होतं. खूप अमेझिंग, खूप खूप छान वाटलं. ब्यूटिफुल. इसलिए बीच बीच में ना खुद को मिलके आने का, एहसास करने का, बेस्ट पर्सन कौन है माझ्यासाठी. कभी अकेले फील नहीं करोगे आप, कभी नहीं. द मोस्ट पॉवरफुल पर्सन तुमच्या सोबत आहे. येस अर्चना. जे कधी नाही बोलत ना, जरा बोला बरं सगळ्यांनी. गुड मॉर्निंग. एकच मिनिट बोलणार आहे मी फक्त.
तुम्ही पहिल्यांदाच स्वतःवरचं पहिलं प्रेम करायची इच्छा व्यक्त केली. आजपर्यंत प्रत्येकाकडून अपेक्षा केली जायची, वडिलांनी प्रेम करावं, भावानी प्रेम करावं. पण आज हे पहिलंच असं होतं की स्वतःवर पहिलं प्रेम केलं पाहिजे आणि पहिल्या प्रेमाची जी आठवण करून दिली त्याबद्दल मी डोळ्यामध्ये एकदम अश्रू आले आणि ते आनंद अश्रू होते. स्वतःला कधीच प्राऊड फील केलं नाही इतकं. थँक्यू डॉक्टर अरुणा, थँक्यू युनिवर्स. थँक यू सो मच. येस नियती, बोलो. येस अर्चन. थँक्यू परत एकदा आमच्यातलं आम्हाला परत जागा केल्याबद्दल. आणि आज नवऱ्याची पण खूप जास्त जाणीव झाली की ते किती कष्ट करतात सुरुवातीपासून आणि आम्ही आपल्या लेडीज नाही, मलाच तुम्ही हे केलं पाहिजे, ते केलं. त्यांच्याकडे पण बघण्याचा आजचा दृष्टिकोन कदाचित तुम्ही वेगळा दाखवलात आम्हाला. खूप थँक्यू. मिररमध्ये बघताना सुरुवातीला खूप प्राऊड फीलनी बघत होते, पण जसं एक एक सेंटेन्स आपलं पुढे गेलं तसं तसं आपोआप डोळ्यातनं पाणी येत होतं. खूप सारे थँक्यू, खूप थँक्यू. अमेजिंग. जा उनको फोन करो, हक करो, या उनको भी दे दो. जादू की झप्पी उनको भी, दे डिजर्व अ मच. ब्युटिफुल. येस उर्मिला. आज खरंच जाणीव झाली मॅडम. आवाज येतोय? येस येस, लाऊड अँड क्लिअर. मी म्हणजे आजचं सेशन केल्यामुळं आधी आता तुमच्याकडं आल्यापासून खूप खंबीर झालीये. कधी कधी भरून पण येतं. ते समोर बसलेले होते आणि तुम्ही मेडिटेशन घेत होता. एकतर नवरा LIC मध्ये आहे. ब्रँच मॅनेजर असल्यामुळं कधी वेळ त्यांना दिली त्यांनी वेळ त्यांच्या परीने, पण मी तक्रार करायची. पण आता तुम्ही जे जे बोलत होता की नाही, असं वाटत होतं की खरंच मी खूप त्यांना काही गोष्टी बोलले. त्याचं पण मला हे झालं की तो माणूस किती करतो ना फॅमिलीसाठी, सगळ्यांसाठी, आणि आपण एकदम एका क्षणात त्याला हात असा वर होऊन जातो आपला. इवन मुलांचं जरी नाही केलं त्यांनी तरी पटकन हात वर होतो. आणि त्यावेळेस मला खरंच वाटलं की नाही, काहीतरी गवसलंय, एवढंच मला बोलायचं. ह्या क्लासनी मला काहीतरी गवसलं ना. आजचं मेडिटेशन खूप वेगळं होतं. स्वतःलाही खूप प्राऊड फील केलं ज्यावेळेस मी आरशात बघितलं ना स्वतःला, की नाही मी उत्तम आई आहे, मी उत्तम पत्नी पण आहे. आणि थोडंसं झालं होतं त्यांच्या म्हणजे वाटायचं की नाही यार यांनी मला वेळ नाही दिला, त्याच गेलं गंगेत. म्हणजे खूप छान वाटलं आजचं, परत आणलं. म्हणजे इव्हन मी परवा पण त्यांना असंच काहीतरी झालं ना की नाही आपण नाही वेळ एकमेकाला दिला, पण आता जाणीव झाली की नाही यार खूप वेळ दिलाय त्या माणसाने आम्हाला सगळ्यांना. थँक्यू. थैंक यू सो मच. और इतना होने के बावजूद भी उसने हूं के चू भी नहीं किया. आप कितने भी कंप्लेंट्स करो, है ना, त्यांनी हा, कधीच आवाज नाही केला. आवाज नाही केला. खरंच. आणि आज खरंच उत्तम सगळं घडवलं, पण कुठेतरी कोपऱ्यात होतं ना माझं स्वतःच होतं. ते आज गेलं. थँक्यू. ब्यूटिफुल. गुड अवेयरनेस, अमेजिंग अवेयरनेस. सो बस खुद का भी टेक केअर करना है आणि दुसरे का भी टेक केअर करना. येस, लव योरसेल्फ. आणि आजची ऍक्टिव्हिटी दिवसभरात किती वेळा करणार? जायचंय, 7 वेळा बोलायचंय, डोळ्यात डोळे बसायचं, स्माइल करायची आहे. अश्रू आले तरी येऊ द्या, काही हरकत नाही. आय लव्ह यू, आय एम सो प्राऊड ऑफ यू, है ना. त्या व्यक्तीशी बोलतो ना आपण, है ना. आय रिस्पेक्ट यू, मला खूप जास्त मी तुझा रिस्पेक्ट करतो. आई एम गुड इनफ, बहुत है मेरे पास जो है, कमियां नहीं निकालो. उसमें जिंदगी गई अपनी कमियां निकालते. माझ्याकडे किती कमी, तुझ्याकडे किती कमी. जे आहे उत्तम आहे, परफेक्ट आहे माझी लाईफ. ऑल राईट. 4 वाक्य मी ग्रुपमध्ये देणारे ही वाक्य म्हणणार. किती वेळा रिमाइंडही केलं जाईल. डू इट. जे पोल असेल त्याला तुम्ही हे करत जा की येस आम्ही केलं, दुसऱ्यांना नाही करू द्या. सिम्पल ऍक्ट, अ व्हेरी 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 सिम्पल ऍक्ट, पण आपली लाईफ शिफ्ट करू शकतो. आणि जेव्हा आपण म्हणतो ना हे आपले 5 प्रिन्सिपल्स, नो कंप्लेन, है ना, नो कंपॅरिझन, पण मग हा म्हणत असलेला भाग तसाच ठेवलेला आपण, कारण
त्याला आपण म्हटलं ये तो आपकी रिस्पॉन्सिबिलिटी है, उसमें क्या है, कौन सी बडी बात की आपने. त्यांनी किती मोठी गोष्ट केली आहे हे आपण असं वाटतं की नाही, आपण लेडीज म्हणजेच आपण वॉरियर आहोत. बरोबर. त्यांना नेहमीच आपण, बिकॉज त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी है ना, कमाई करनी है उनकी रिस्पॉन्सिबिलिटी है ना. मला फिरायला घेऊन जायचंय, अरे त्यांना तुम्ही कधी घेऊन गेलाय का फिरायला? चल आज मी तुमको घुमा के लाती हूँ, नहीं किया आज कर लो, चलो. यस, क्रिएट दैट लव, क्रिएट दैट बॉन्डिंग. यस, ब्यूटिफुल. थैंक यू सो मच एवरीबडी. मिलते हैं कल फिर से. आणि मिरर टेक्निक भूलिएगा नहीं, सगळ्यांनी करायची मिरर टेक्निक.